नाशिकमध्ये काल महाविकास आघाडी आणि मनसे यांची एकत्रित पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेमध्ये आगामी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्धार करण्यात आला। मात्र ही पत्रकार परिषद होऊन 24 तास लोटत नाही तोच काँग्रेसला आपली भूमिका बदलावी लागली आहे आणि आता काँग्रेसनं मनसेसोबत निवडणूक लढायची नाही असा निर्णय घेतला आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत राहुल दिवे। राहुलजी, काल आपण पत्रकार परिषदेत घोषणा केली होती की आम्ही एकत्रित लढणार, आता मात्र आपण घुमजाव करताय, नेमकं का बरं, काय झालंय? काल आमची पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये आमचं निश्चित ठरलं होतं का एक आपण सकारात्मक चर्चा करून आपण पुढे जाऊ, सगळ्यांना सोबत जाऊ का भारतीय जनता पार्टीला आपल्याला थांबवायचं आहे, उद्दिष्ट सगळ्यांचं एक आहे। त्या पद्धतीने आम्ही काल बाळासाहेब थोरात साहेबांची भेट घेतली, त्यांच्याशी बैठक घेतली आणि मग बाळासाहेब थोरात साहेबांनी आमचं सर्व ऐकलं आणि त्यानंतर आम्हाला सूचना केल्या की आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर जाता येणार नाही। त्यांच्या विचारधारा आणि आपल्या विचारधारा ह्या प्रचंड याच्यामध्ये तफावत आहे आणि आपला राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे आपल्याला मनसेसोबत जाता येणार नाही अशा आशयाच्या आम्हाला त्यांनी सूचना दिल्या आणि त्या सूचना घेऊन आम्ही काल रात्री आलो आणि निश्चित थोरात साहेबांनी जे आदेश दिले त्याचं पालन करणं आम्हाला क्रमपात्र आहे। पण मग आता पुढची भूमिका काय? मग आपण महाविकास आघाडी म्हणून लढणार आहात का? कारण बाकीच्या पक्षांनी तर मनसेबाबत लढण्याचा निर्धार केलेला आहे यापूर्वीच। आमची इंडिया आघाडी सोबत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी झाली होती। महाविकास आघाडीमध्ये आमच्यासोबत उद्धव साहेबांची शिवसेना होती आणि निश्चित आहे का त्यांना आम्हाला सोबत घ्यायला काही हरकत नाही आहे, परंतु त्यांच्यासोबत मनसे आहे आणि ह्या बाबतीमध्ये मग प्रदेशवर याच्यावर सखोल अशी चौकशी होणार आहे, चर्चा होणार आहे की मनसेसोबत शिवसेना आहे, मग आपण कुठल्या पद्धतीने त्यांच्यासोबत राहायला हवं। कारण महाविकास आघाडी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये झाली तर महाविकास आघाडीचे महाराष्ट्राचे नेते म्हणून उद्धव साहेबांची त्यावेळेस पवार साहेबांनी आणि थोरात साहेबांनी निवड केली होती, त्या पद्धतीने त्यांना मुख्यमंत्रीही देखील महाविकास आघाडीने केलं होतं। परंतु मनसेला सोबत शिवसेनेने जर जाहीर केलं तर आम्हाला वाटतं का महाविकास आघाडीमध्ये मग एक वेगळा विचार आम्हाला करावा लागेल। आता तुर्तास मनसेला सोडून आमचे इतर जे घटक पक्ष आहे, मग वंचित बहुजन आघाडी असेल किंवा आरपीआयचे घटक पक्ष असतील, या सगळ्यांशी आम्ही आजपासून चर्चा चालू करणार आहोत आणि जास्तीत जास्त संघटनेंना आम्हाला कसं एकत्र करून काँग्रेस पक्षाचे हात बळकट करता येईल या नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये आम्ही तो सगळे प्रयत्न आजपासून सुरू करत आहोत। आपल्याला देखील नोटीस देण्याची तयारी पक्षानं केली होती, कारण आपण काल पत्रकार परिषदेत आपली भूमिका पक्षाची जाहीर केली म्हणून नोटीस मिळाली आहे का तुम्हाला? नाही, मला अजूनही नोटीस मिळाली नाही आहे, कारण काल मी मीडियावरच बघितलं होतं आमचे प्रांताध्यक्षांनी सांगितलं का आम्ही कारणे दाखवा किंवा जी काही नोटीस असेल ती नोटीस पाठवलेली आहे, परंतु ती अद्याप नोटीस काय मला मिळाली नाही आहे आणि मला असं वाटतं का नोटीस काही काढणार नाही, कारण मी सुद्धा एक जबाबदार कार्यकर्ता आहे, जुना कार्यकर्ता आहे। एनुसाय यूथ काँग्रेसपासून मी काँग्रेस पक्षासोबत काम करतो, युवक काँग्रेसच्या निवडणुकीमधून मी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती, म्हणजे पक्षामध्ये सुद्धा मला सिलेक्टिव्ह पद नाही तर इलेक्टिव्ह पद आहे। त्याच्यामुळे मला वाटत नाही का प्रांताध्यक्ष आमचे त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, मला नोटीस काढतील, हा पवित्रा ते घेणार नाही असं मला वाटतं। खूप धन्यवाद। आपण बघतोय की या ठिकाणी काल पत्रकार परिषदेमध्ये निश्चितपणे सगळे विरोधक एकत्र लढतील अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला। मात्र बाळासाहेब थोरात यांनी मनसेसोबत जाण्यास मज्जाव केल्यानंतर आता काँग्रेसनं पुन्हा एकदा वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।